मित्रांनो, आयटीआय प्रवेश प्रक्रियेत 2025 आणि 26 चा डिटेल टाइम टेबल आलेले आहे. तर या डिटेल टाइम टेबल नुसार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुमची पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि या प्रवेश अर्ज भरण्यासाठी अंतिम दिनांक काय राहणार आहे. त्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट आयटीआय रिलेटेड आपण घेऊन येत असतो. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण डिटेलमध्ये सुरुवात करूया. मित्रांनो, दिनांक 3/6/2025 रोजी आयटीआय प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. तर जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये. या वेळापत्रकानुसार तुम्हाला आता पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया. पहिल्या मेरिट यादीचा टाइम टेबल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रवेशाचे वेळापत्रक या कॉलम मध्ये यायचं, जे 2 नंबर पेजला तुम्हाला पाहावेस मिळेल. आता या पेज नुसार आपल्याला ऑनलाईन अर्ज जे करायचे अंतिम दिनांक राहणार आहे ते 26 जून 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. त्यासोबतच 27 जून पर्यंत तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म या ठिकाणी फिल करू शकता. जे विद्यार्थी विचारत होते की लास्ट डेट काय राहणार आहे, प्रवेश अर्ज करण्यासाठी लास्ट डेट जी आहे ती 26 जून 2025 पर्यंत राहणार आहे. आणि ऑप्शन फॉर्म प्रवेश अर्ज निश्चिती असेल आणि त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म भरायचे असेल तर ते 27 जून 2025 पर्यंत तुम्ही हे प्रवेश अर्ज निश्चिती करू शकता. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी जे आपण ऑप्शन फॉर्म फिल करणार आहोत ते ऑप्शन फॉर्म तुम्ही या ठिकाणी 27 जून 2025 पर्यंत या ठिकाणी फिल करू शकता. आता जी प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे जे पहिल्या मेरिटसाठी जे प्राथमिक गुणवत्ता यादी आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविणे यासाठी 30 जून 2025 ला सकाळी 11 वाजता तुम्हाला SMS येणार. म्हणजेच काय, प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविणे म्हणजेच काय की जे आतापर्यंत या आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज भरलेले त्यांचा गुणवत्ता क्रमांक किती आहे म्हणजे मेरिट नंबर किती आहे हे जनरेट होणार आहे तुम्हाला 30 जून 2025 ला सकाळी 11 वाजता. त्यानंतर तुम्हाला जे प्रत्यक्ष या गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्हाला काही हरकती नोंदवायच्या असतील, काही तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी असेल तर याचं संपूर्ण माहिती तुम्हाला जी 30 जून 2025 पासून ते 1 जुलै 2025 पर्यंत तुम्ही सायंकाळी 5 वाजेपर्यंत या हरकती नोंदवू शकता की माझा मेरिट नंबर कमी आलेला आहे. जे काही तुम्हाला त्या मेरिट बद्दल प्रॉब्लेम्स आहेत ते संपूर्ण प्रॉब्लेम्स ते तुम्ही या ठिकाणी हरकतीद्वारे नोंदवू शकता. ज्यामध्ये गुणवत्ता यादीत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रवेश अर्ज फिल करण्यासाठी पोर्टलवर जाता त्या पोर्टलवर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे किंवा नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल किंवा ईमेलद्वारे उमेदवारांना हरकती नोंदवता येतात. प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडणूक माहितीबद्दल प्रवेश अर्जात सादर केलेला काही निवडक माहिती बदल करायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे. त्यानंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही. तुमचा जर फॉर्म काय जर चुकला असेल तर 3 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये तुम्ही जे फॉर्म काही निवडक म्हणजे मेरिट वगैरे तुम्हाला चेंज करता येणार नाही. ठराविक गोष्टी जर चुकल्या असतील तरच तुम्हाला या ठिकाणी चेंज करता येणार आहेत. आता अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे म्हणजेच काय, अंतिम म्हणजेच काय, आता ही फाईल राहणार आहे ज्यामध्ये तुमचा अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना कळविण्याची 3 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी तुम्हाला SMS येणार आहेत. आता ही अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे काय मेरिट नंबर आहे, यानुसार तुम्हाला या मेरिट नुसार तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये किती नंबर आहे हे तुम्हाला समजणार आहे आणि तुमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती नंबर आहे मेरिट नंबर आहे हे तुम्हाला समजणार आहे. त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी गुणवत्ता यादी. आता या ठिकाणी SMS आल्याच्या नंतर तुमचा नंबर लागला हे असा होणार नाही. तुम्ही जे ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी फिल केलेले आहे ते फिल केल्याच्या नंतर तुमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये या दोन गोष्टी तुम्हाला त्या SMS मध्ये मेरिटद्वारे समजणार आहेत. महाराष्ट्र आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या पर्सेंटेज नुसार किती नंबर आहे हे त्या ठिकाणी समजणार आहे. आता जी पहिली प्रवेश फेरी चालू होणार आहे ते बघा, पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवाराने SMS द्वारे कळविणे. तर त्यासाठी पहिली प्रवेश फेरी या ठिकाणी लागणार आहे 9 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आता या ठिकाणी 9 जुलै 2025 ला ज्या विद्यार्थ्यांना SMS आलेले आहेत त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना असं समजून जायचे की आपला नंबर हे लागलेला आहे आयटीआय मध्ये. आता प्रत्यक्ष जे ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे तर ते प्रत्यक्ष ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला
10 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 15 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे. जे पहिल्या मेरिटमध्ये विद्यार्थ्यांचा नंबर लागेल अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी कंपल्सरी आहे की 10 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून ते 15 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपासून. आता कंपल्सरी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना आहे ते थोडंसं आपण जाणून घेऊया. आता ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही 1 ते 100 मधून किती ऑप्शन फॉर्म भरले असतील, कोणी 1 भरला असेल, कोणी 2, कोणी 10, कोणी 20, तर त्यापैकी जर कोणाला 1 नंबरचा जर ऑप्शन लागला असेल तर त्यांना या पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला प्रवेश घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही या ठिकाणी घेत नसाल प्रवेश, तुमचा जर ऑप्शन क्रमांक 1 असेल तर तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये नंबर लागणार नाही. जर तुमचा 2 ते 100 मधून किती जरी 2 नंबरच्या पुढचा कुठलाही जरी प्रेफरन्स नंबर नुसार जर ट्रेड लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेणं हे इच्छिक राहणार आहे. म्हणजे तुम्ही घेऊ शकता किंवा न घेऊ शकता. तुमचा चांगला ट्रेड लागजोस तर तुम्ही या ठिकाणी पुढे कंटिन्यू थांबू पण शकता. असं होणार नाही पहिल्या मेरिट यादीमध्ये नंबर लागला त्यानंतर तुम्ही 15 जुलै 2025 जर नंतर तुम्ही जर या ठिकाणी जाऊन सांगत असाल की 16 जुलै 2025 ला मला प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतो. आता या ठिकाणी आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, जे लास्ट डेट आहे ते लास्ट डेट मध्ये 1 दिवस तुम्हाला वाढून भेटणार आहे. म्हणजेच काय 16 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला प्रवेश निश्चित करता येतो. पण 16 जुलैचा या ठिकाणी वाट न पाहता तुम्हाला 10 ते 15 तारखेच्या आतमध्ये तुमचा प्रवेश अर्ज निश्चित करून घ्यायचा आहे. लास्ट डेटची तुम्हाला या ठिकाणी वाट पाहायची नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 9 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी SMS येतील त्यांनी 10 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 मध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश अर्ज कन्फर्म करून घ्यायचा आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला अर्ज निश्चित करणं आणि पहिली मेरिट यादी कधी लागणार आहे याच्याविषयी थोडंसं माहिती सांगण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. तरी या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.